नमस्कार, लोक आस्था न्यूजच्या वेगवान घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। नवा मोंढा व्यापारी मित्रमंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव साजरा। नवा मोंढा व्यापारी मित्रमंडळाच्या वतीने आज नवा मोंढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले। यावेळी खासदार अशोकराव चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद बोंढारकर यांच्या हस्ते खिचडीचे वाटप करण्यात आले व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। यावेळी शेकडो युवकांनी रक्तदान केले। लोक आस्था न्यूज, नांदेड। आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त व्यापारी मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा 7वे वर्ष असल्यामुळे आमचे यावर्षी कार्यक्रमाचे उद्घाटक नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, खिचडी वाटपाचे उद्घाटक नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर, तसेच आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब, प्रताप पाटील चिखलीकर यांचीसुद्धा आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती लाभलेली आहे। सर्वांच्या उत्साहामध्ये जोरात एकदम शिवजयंती आमची सर्व व्यापारी मित्रमंडळाच्या वतीने अति उत्साहामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा झालेली आहे आणि खिचडी वाटप सगळं चालू, रक्तदान चालू आहे, संगीत भजनाचा कार्यक्रमसुद्धा चालू आहे। सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा आमचा कार्यक्रम हमेशा चालतो आणि आतासुद्धा चालणार आहे। तरी सर्व शिवभक्तांना मी विनंती करतो की जास्तीत जास्त शिवभक्तांनी रक्तदान करावं आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि सर्व जनतेस मी पुन्हा एकदा शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो। गेल्या 7 वर्षापासून व्यापारी मित्रमंडळातर्फे शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये नवीन मोंढा येथे संपन्न होतो। यामध्ये सर्व व्यापारी, हमाल मापाडी, सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात। विशेष सांगायचं म्हणजे रक्तदानाचा हा मोठा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेत असतो। त्यासोबतच अन्नदान, खिचडीदान आणि संगीतमय कार्यक्रम दरवर्षी आम्ही या ठिकाणी घेत असतो। शिवाजी महाराजांचं जे विचार आहेत अनुसरणं, त्यांचा विचार आपण आपल्या भावी जीवनामध्ये घ्यावं अशा प्रकारची प्रेरणा सर्व शिवभक्तांना, सर्व शिवप्रेमींना अशी विनंती करतो। शिवाजी महाराजांनी जे महिलांचा सन्मान करायचं शिकलं, जो 18 पगड जातीला घेऊन त्याने स्वराज्य स्थापन केलं, तेच आपण या ठिकाणी अनुसरलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका सर्व व्यापारी बांधवांची आहे।